नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे बुधवार. कामाला आता सुरुवात केली. आज लेट उठलो मी, 6:30 वाजून गेलेले होते आणि मग उठलो. जागच येईना झालं. रात्रीचं 12 वाजायला लागले. म्हणजे व्हिडिओचं जे काय काम आहे ते म्हणजे मी असं बनवून घेते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हे करून घेतोय आणि मग सकाळी उठल्यानंतर टाकतोय. तर असं झालेलं होतं आणि काल वेळ झाला झोपायला, 12 वाजले. तर सकाळी उठायला मग वेळ होतोय. तर गजर लावायचं मी विसरूनच चाललोय. आणि एक गोष्ट, मनू काल सकाळपासून आलेलं नाही घरला. त्याला सकाळी उठलो, चल पेटवले, ते आम्ही दोघी त्याला हुडकायला लागलोय. काल दिवसभर पण ते नव्हतं आणि रात्री पण नाहीच आहे. ते रात्रीपासून पण नाहीच आहे. तर भांडी घासायची आहेत. चहा ठेवला मी आता आणि झाडाला फुलं भरपूर आल्या, तुम्हाला दाखवतो. भांडी एकदा घासून रात्रीच्या आता भांडी घासायची आहेत. आणि ही फुलं आहेत ना देवाची अशी काढलेली, तर मी ही अशीच ठेवतोय. मशीन आहे इकडं, हळू. मशीन आहे म्हटलं, हळू. नाही तिकडे नाही, पत्र्यावर कधी पडावले खाली. बर बर चालते. पत्र्यावर बी दगड आहेत नुसती ना, पडतील खाली. शिस्तात करा. हा, काम सुरू आहे तिकडं. त्यांना सांगितलं मशीनवरती घाललीस, कारण वरती पत्र आहे, त्याच्यावरती फक्त मी मोठ्या मोठ्या विटाच ठेवलेल्या. त्यामुळं तर असं म्हणजे ते पत्रा फिट केलेलं नाही आहे. आता साईडचं बांधकाम सुरू आहे. तर त्यांचं काय बरं स्लॅब जोडायचं सुरू आहे. त्यामुळं तर मशीनवरती काय तर पडलं, एवढं मोठं काय तर दगड बिगड, तर काय करायचं. त्यामुळं सांगितलं. आवाज आला मला वरच्यावर. मी सारखं त्यांना सांगतच असतोय, प्यायचं पाणी भरायचं मला. आता तिथंच भरायला पाहिजे. इकडं बाहेर नकोच वाटायला जायला. आता वाजलेत किती वाजले बरं? घड्याळ एक आणायचं आहे मला. 9:15 वाजले. 9:15 वाजले आणि ऊन एवढं लागायला लागले. फुलं तुम्हाला दाखवतो. एवढी भारी फुलं आल्यात, मस्तच आल्यात जास्वंदीची. आणि मनूला एक कुठं हुडको असं झालं. मध्ये पण 2 दिवस ते नव्हतं, 2 दिवसानंतर आपोआपच आलेलं. आता रात्रभर लय लांब लांब जाते. त्याला एक कसली बेकार सवय लागल्या, लय लांब लांब जाते. पण इतके दिवस आता गेलेलं नव्हतं. महिन्याच्या मागं, 1 महिन्याच्या पाठीमागे ते गेलेलं होतं आणि अजून पण आलेलं नाही. तर बघतो आता त्याला दुपारच्या नंतर बघतो. जरा थोडं गावात जायचं मला. परवा दिवशी 11वा शुक्रवार आहे, जो तो येणार आहे. आणि प्रकट दिन पण आहे. तर काय करू, दोन्ही गोष्टी आहेत. तर मला सुचनाच झाले की काय करू मी. तर कोणाला काय आयडिया असली तर सांगा. तर मला जोडी घालायची जेवायला. तर मागचे शुक्रवार केली होती, म्हणजे आधी, ह्याच्या आधी. तर तेव्हा पण मी जोडपच वाढलेलं होतं. तर आता पण तेच करावं म्हणाले. बघू आता कसं कसं काय काय नियोजन होईल ते करायचं. तर चला, पाणी भरायचं आहे, जेवण करायचं मला अजून, आणि गावात जायचं. सानू येऊपर्यंत सगळं आवरायला पाहिजे होते. आता 9:15 वाजले, 10:30 पर्यंत ती येणार आहे. तर फुलं दाखवतो तुम्हाला किती छान आल्यात. मस्त चालत फुलं. सानी उठके, भारी फुलं आल्यात. पुदिना तर केवढा भरलाय, काढून टाका वाटत लागला मी. एवढी फुलं आल्यात. मला तर असं होते कधी काढीन आणि तोडून देवाला घालीन, असं व्हायला लागले. आता हे उमलायचे आहेत अजून. आंबो काळ्याने तर भरलंय.
काहीच केलं नाही, हुंबरा पूजन नाही आणि काय नाही. पाणी आधी पहिला पाणी भरून घ्यायचं. हे तर पूर्ण झाड भरलं, पूर्ण. जेव्हा आपलं एक एक स्वप्न पूर्ण होते तर किती छान वाटते. माझे तर लहान लहानच स्वप्न आहेत, जसं की झाड असावं दारात जास्वंदीचे आणि झाडं भरपूर असावेत, फुलं यावीत, फळं यावीत, अशी इच्छा आहे. तर बघा किती छान दिसतात ही फुलं एवढी. तर 2 वर्ष तर बिना फुलांचीच मी लई तर देवपूजा केल्या आणि जास्त हित आता किती शेजाऱ्यांच्यातनं ते आणायचं ते असं. त्यामुळे तर तिकडं आहे ना रोज दारात फुलं यायची, रोज 10 रुपयाला ताट भरून फुलं मिळत होते आणि भरपूर म्हणजे भाजीपाला असू दे, फुलं असू देत, तिकडं भरपूर येते. आता इथं भाज्या पण या लागल्यात, पण फक्त पालेभाज्याच येतात, फळभाजी काही येतच नाही. त्यामुळं आणि पालेभाज्या घ्यायचं म्हटलं तर मला एवढा कंटाळा आहे, निवडायलाच नको वाटते. ते खायला पण नको, निवडायला पण नको, सगळं वेळ खाऊ काम आहे असं वाटते मला. ते तिकडं होतं तर भरपूर प्रमाणात भाज्या घ्यायचं का, तर निवडायला बायका. आवरून घेतो पहिला आणि मला जायचं आहे बाहेर, थोडंसं काम आहे त्यामुळं. तर सानू येईल आणि म्हणाल की मला अजून आवरली नाहीस काय मम्मी, तर जेवण करायचं आहे आणि परत तिकडल्या घरला जायचे आहेत. मला ब्लाऊज द्यायचे आहेत, काल दिल्यात 2, तर एक राहिलेलं होतं शिवायचं ब्लाऊज, तर हे पण मी पूर्ण केले. आता राहिले माझं ब्लाऊज शिवायचं, 2 ब्लाऊज शिवायचे आहेत माझी. तर हे वरडा लागले, तुला संक्रांतीला साडी घेतल्या अजून त्याचं ब्लाऊज शिवले नाही, तर पाडव्या दिवशी पाहिजे ब्लाऊज शिवून तयार पाहिजे म्हणतात. मला घालायचं आणि ह्यांचीच गडबडलं आहे. हे एक शिवायचं आहे आणि हे लाल साडी तुम्ही बघितलीच असेल, पहिलाचा जो व्हिडिओ बनवला आम्ही त्याच्यामध्ये ही साडी आहे, हिरवा पीस आहे. असं काल कट करायचं म्हटलेलं पण सगळा घोळ झाला. व्हिडिओ हे करत करत कधी मला तिथं झोप लागल्या, माझं मलाच कळलं नाही आणि 4:30 वाजता उठलो आणि मी व्हिडिओ टाकायचीच विसरून गेलो काल, असं झालं. तर म्हटलं तर राहू द्या, आज गॅप पडलाय तर उद्या टाकून घ्यायचा. आणि चला आवरून घेतो आता आणि पाणी भरायचं आहे, जेवण करायचं आहे मला. आज काय जास्त गावात आता जाणार आहे, तर काय काय आणायचं बघूया. चला भांडी लावायची मला अजून. रॅक घासायला काढणार होतो मी, पण आता ही रोज एवढी भांडी घासलेलीच असतात आणि रॅकच नुसतं घासायचं आहे. तर हे म्हटलं राहू दे, रॅकवर काय जेवण करतेस काय तू, राहू दे तिकडं घासायचं. आणि हे काय इकडलं मी जेव्हा भांडी लावते त्यावेळी असं कापडातून पुसून घेतो, हे जास्त रॅक घाण होते. तर हे सगळंच डब्बं इकडलं तिकडलं इकडं झाल्यात. तर सगळं आता पहिला ब्लाऊजचं ते सगळं आवरून घेणार आहे आणि मगच हे करणार आहे. तर आता चहा घेतो पहिला आणि मग तुम्हाला दाखवत. तर एक ताई म्हणत होते की तुझी देवपूजा रोज दाखवत जा, तर होय ताई मी जशी करेन तसं. तर हे मला काय म्हणतात, रोज 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 देवपूजेचं ह्याचं तू दाखवा लागलीस तर माणसाला कंटाळा आल्यासारखं वाटेल, त्यामुळं मी दाखवत नव्हतो. पण आता तुमची इच्छा आहे तर मी माझी देवपूजा जी आहे, झालेली देवपूजा तुम्हाला मी नक्की दाखवेन. तर चला आवरून घेतो पटकन, कारण सानू येईल तसं मला वेळ होईल तसं मला असं हे व्हायला लागले. तर बघा माझ्या काही ताईंना देवपूजेचा जो व्हिडिओ आहे तो आवडतोय, त्यासाठी मी इथं घ्यायला लागलोय. तर आज बुधवार होता, तरी पण आता ह्या आठवड्यातच बघा शुक्रवारी 11वा शुक्रवार जो आहे तो येणार आहे. तर तोच विचार करत मी इथं माझं चाललेलं होतं पूजेचं. तर बघा इथं रांगोळी पण मी शुक्रवारचीच काढल्या आणि म्हणजे काय म्हणतात तसं, मनी बसे ते स्वप्ने दिसे तसं झाले. आणि शुक्रवारचीच मी इथे रांगोळी काढली, आज बुधवार आहे. तर असो, चला आता उशीर झाले पण म्हटलं दाखवावं तुम्हाला. बुधवार असून तेच विचार करत होतं की मी आता उद्यापन आहे ह्या शुक्रवारी, तर त्याचाच विचार सुरू होता. आणि नंतर आता कुकर लावून झाले, पीठ मळले, भांडी पण घासून झाले, किचन कट्टा त्याने आवरून घेतला, मशीन लावून झाल्या. आता ते पिळायला लावायचे कपडे. सानू अजून आलेलीच नाही,
चहा घेतो मी. चहाची एक सवय सुटणं झाल्या माझी. काम धुणं भांडी झालं का नाही चहा घ्यायचा. उन्हाळा असू दे, थंडी असू दे, पावसाळा असू दे, तर चहाची सवय आहे ना पप्पांमुळे लागल्या खरं म्हणलं तर. पप्पा मम्मी लवकर उठायचे कामाला, त्यांना लवकर जायला लागायचं 7 वाजता, तर ते कामाला जायचे. आता ह्याच्यात हे फुटल्यात बघा, उन्हाळ्यात थोडं फुटल्यात. अजून पण आली नाही पोरगी, किती उशीर झालं. तर मी कुठं होतं, चहाची सवय एक सुटणं झाल्या. आणि तर त्यामुळे ते लवकर उठायचेत आणि 5 वाजता तर उठायचेत आणि त्यांचं काम दोघांचं सुरू व्हायचं. ते म्हणजे बाहेरगावची कामं यायचीत करायला, मग ते द्यायला लागायचे, त्यामुळे लवकर उठून कामाला लागायचे. तर आम्ही पण उठायचं बारकं. आणि तेव्हा दूध तेन कुठलं, काळा चहा प्यायला एवढं मरी मारायचं. आणि चहा ते पिऊन थोडं ते धुवायचं, चहा प्यायचा काळा, आणि मग झोपायचं. वरक्या होत्या बघा तेव्हा मोठ्या. तेव्हा किती 50 पैशाला एवढी मोठी वरकी, 1 रुपयाला मोठी अशी वरकी यायची. आता काय नाही, कापसासारख्या एवढ्याशा वरक्या झाल्यात. 1 रुपयाला 4 मिळायच्या त्यावेळेला लहान वरक्या. मोठी मसाले वरकी 1 रुपयाला 1 अशी मिळायची. तर पप्पांची आज आठवण सारखी यायला लागल्या. काल म्हणजे सोमवारी वास्तूक होतं हिचं अमृता त्यांचं, त्यांनी फोन केलेला आणि ह्यांना मी सांगितलेलं. तर त्या दिवसभरात मला कोणी विचारलं पण नाही, तू जाणार आहेस काय, राहणार आहेस काय, कायच नाही. तर ते चुलता आहे ना माझा, ते पप्पांसारखा दिसतोय, त्यामुळं त्यांचं स्टेटस बघितलं आत्तापासून मगाशी. आणि छान बांधले घर. तर जायचं होतं मला वास्तूकला, पण त्यांची पण तब्येत जरा बरी नाही, त्यामुळं नाही गेलो. तर मला वाटलेलं की मला विचारतील हे, ती प्रत्येक ह्याला म्हणजे सांगतात तिने कार्यक्रमला, ही दोघं आलेत प्रत्येक कार्यक्रमला सांगतात. तिच्या लग्नाला गेलेलो मी, त्याच्यावर अजून गेलेलो नाही. तर तिच्या लग्नालाच 9-10 वर्ष झाली, तेव्हा गेलेलो. आमचं त्यावेळेला घर बांधलेलं तिकडलं, तेव्हा गेलेलो. त्याच्यावर अजून पण गेलो नाही. तर त्यांचा फोन आला, सगळ्यांनी त्यांनी फोनवरूनच सांगितलेलं. आता कोण गेले काय मी अजून कोणाला विचारलं पण नाही. पण मग त्या दिवशी दिवसभर असं मला वाटत होतं कोणीतरी विचारावं मला की जाणार आहेस काय तू. काही पोरं भांडत्यात आणि काय अवघड झाली तुम्हा दोघांचं. हां किती वाजलेत रे? 12:30. 12:30 खरं? मग बघ बरं. अरे अरे मग 12:30 जाऊन उपयोग नाही मला, लवकर जायचं होतं गावात. 11:15 वाजले. लय अंगात पाणी आहे पोराच्या. चला ताईनो आवरून मी आता जातो गावात. काय काय घ्यायचं होते बघतो आणि मग तुम्हाला आल्यावरती दाखवतो. आता चहा गार होत आला. हा कुठल्या गावात? गावात रे, ह्या गावात तिकडे तिकडं 2 गाव आहेत. अगं बाई ग कंटाळा आला. सांगू बाई कशाला झाकालीस, जायचं ना? होय अगं मला पोस्टात जायचं आहे, मेन गोष्ट. 4ला तिकडे ती जाव्या निवांत सोड. पोस्टात 1 वाजता पोस्ट बंद होते. नाही राहू दे सोड, तू येऊ नको 4 वाजता. आताच नाही विचारलंय. अरे चा आपण जाऊया काय रे दोघं? नाही तुम्हाला काल नको म्हणलीस, तिलाच घेऊन जायचं. काल कधी नको म्हणले. माझी मी जातो.